सर खुर्च्या द्या जरा शिक्षकाला तिकडे. मौलिक सर ते हे का त्यांनी कार्यक्रम आहे बदल आपण त्यांना स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ग्रंथांचे जीवनातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. ग्रंथ हे केवळ कागदावरचे शब्द नसून ते ज्ञानाचे अमूल्य भांडार आहेत. ते जीवनाला योग्य दिशा देतात, संस्कार, मूल्य व नैतिकता रुजवतात, अज्ञानाचा अंधार दूर करून विचारशक्तीला नवे बळ देतात. गुरु, मित्र आणि विश्वासू मार्गदर्शक म्हणून ग्रंथ आयुष्यभर आपली साथ देतात. संपत्तीपेक्षा मौल्यवान ग्रंथांचे ज्ञान तेच देई जीवनाला संस्काराची ओळख व मान. या उदात्त विचारातूनच आज आपल्या विद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या शुभ प्रसंगी ओण शिक्षण मंडळ ओणचे सन्माननीय अध्यक्ष श्री महेश थोरात भाऊ, ज्येष्ठ संचालक सन्माननीय सर्जेराव थोरात काका, सन्माननीय संचालक श्री प्रवीण थोरात दादा, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अशोक संभाजी कोटावळे, मुख्याध्यापक ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती, तसेच विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य माननीय डॉक्टर श्री आर डी जाधव सर, शिस्तप्रिय पर्यवेक्षक माननीय श्री डी पी मोळीक सर, ग्रंथालय विभाग प्रमुख श्री वाय ए पाटील सर, आदरणीय शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र हो, आपणा सर्वांचे या ग्रंथप्रेमी ज्ञानवर्धक कार्यक्रमात हार्दिक हार्दिक स्वागत. शिस्त, सेवा, समर्पण यांचा ज्यांना आहे अभिमान, अध्यक्ष म्हणून निवडूया त्यांचा आपण करूया सन्मान. म्हणूनच अध्यक्षपदाच्या निवडीची सूचना सौ एस ए रणनवरे मॅडम यांनी मांडावी अशी मी त्यांना विनंती करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सर्वप्रथम नमस्कार. सहशालेय उपक्रमाअंतर्गत सन 2025-26 या वर्षीचं क्रीडा महोत्सव आणि त्यातलं हे आजचं चौथं पुष्प. ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ सुधळतील अंधाराच्या अज्ञानाच्या राती या उक्तीप्रमाणे आजकालच्या 5Gच्या युगात आपण पाहतोय की पुस्तकं हातातून हरवत चालली आहेत. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतून आज विद्यालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. आज या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे लाभलेले कोठावळे सर आणि संस्थेचे अध्यक्ष महेश थोरात भाऊ, तसेच ज्येष्ठ संचालक सर्जेराव थोरात काका आणि संचालक माननीय श्री प्रवीण थोरात दादा, या सर्वांचं स्वागत. आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद ज्येष्ठ संचालक माननीय श्री सर्जेराव थोरात काका यांनी स्वीकारावं असं मी सूचित करते. धन्यवाद. त्यांच्या या सूचनेला अनुमोदन श्री सी एस बागुल सर यांनी द्यावे अशी मी त्यांना विनंती करते. आत्ताच माझ्या सहकार्याने जी सूचना मांडली त्या सूचनेला परिपूर्ण माझा पाठिंबा आहे. धन्यवाद काका. यानंतर प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनासाठी
व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे. देंदु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिः देवहि सदा वन्दिता श्यामा पातु सरस्वती भगवती निःशेषजाज्ञापः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दीप उजळे ज्ञानाचा अंधार दूर पळविणारा, ग्रंथरूपी या प्रकाशात नवचिंतन घडविणारा. दीपप्रज्वलन प्राचार्य यांच्या हस्ते. ग्रंथ प्रदर्शन विभाग प्रमुख वाय पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक पोळ सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होत आहे. धन्यवाद. ग्रंथ म्हणजे गुरु आपुले, मार्ग दाखवी जीवनाचे, विचारांना बळ देणारे, स्वप्नी घडवी उज्ज्वलतेचे. कार्यक्रमाचा उद्देश, ग्रंथ प्रदर्शनाचे महत्त्व आणि आजच्या समारंभाची भूमिका प्रास्ताविकातून मांडण्यासाठी मी विनंती करते सौ एस जे अत्तरदे मॅडम यांना की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. नमस्कार. आज शुक्रवार दिनांक 2/1/2026, नवीन वर्षाचा आज दुसराच दिवस. प्रत्येक नवा दिवस नवी संधी घेऊन येतो. तसं आपण सगळे बघतच आहात की गेल्या 3 दिवसापासून आपल्या शाळेत क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. आज त्याचे हे 4थे पुष्प. या 4थ्या पुष्पात तुमच्यासाठी आम्ही पुन्हा नवनवीन संधी, ज्ञानाचं भांडार घेऊन आलो आहोत. प्रथमतः मी आदरणीय अध्यक्ष, सन्माननीय माननीय अध्यक्ष सर्जेराव थोरात काका, तसेच कोण संचालक सन्माननीय महेश थोरात भाऊ आणि सन्माननीय संचालक प्रवीण थोरात दादा यांचे स्वागत करते. व आज आपणास लाभलेले प्रमुख पाहुणे मान्यवर माननीय श्री कोठावळे सर, तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे व यशाच्या वाटेवर चालताना कायम आम्हा सर्वांना साथ देणारे, सर्वांना एका दोऱ्यात बांधून ठेवणारे असे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्रीयुत RD जाधव सर व मार्गदर्शक तोच जो अंधारातही दिशा दाखवतो अशा उक्तीप्रमाणे व साहित्यप्रेमी असे आमच्या शाळेचे पर्यवेक्षक माननीय श्रीयुत DP मुळीक सर आणि माझे सर्व सहकारी शिक्षकवृंद व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपणा सर्वांचे मी या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. आणि ग्रंथ हे ज्ञानाचे दीपस्तंभ आहेत. जिथे ग्रंथ असतात तिथे संस्कार नांदतात. वाचनामुळेच शब्द समजतात तर विचारही घडतात. वाचनामुळेच आपले व्यक्तिमत्वही घडते. असे हे ग्रंथ, असे ही पुस्तके. आज आपल्या शाळेत आयोजित केलेल्या या ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी मी ओंड शिक्षण मंडळ ओंड संचलित पंडित गोविंद वल्लभ पंत हायस्कूलच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आणि शब्दसुमनांनी स्वागत करते. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. ग्रंथ उघडता उलगटे ज्ञानाचे नवे दालन, वाचनाने घडते जीवन, उजळते भविष्यकालन.
पुस्तक हातात घेतले, विचारांना पंख मिळाले, अज्ञान दूर पळाले, ज्ञानदीप उजळले. ग्रंथालय हे केवळ पुस्तकांचे संग्रहालय नसून ते ज्ञान, संस्कार आणि विचार तसंच सर्जनशीलतेचे देखील केंद्र आहे. वाचनामुळेच व्यक्तिमत्व घडते, दृष्टिकोनही व्यापक होतो आणि आपल्या समाजाच्या प्रगतीलाही नवी दिशा मिळते. म्हणूनच संत तुकाराम म्हणतात, ग्रंथ वाचिला तेव्हाच कळे जीवनाचा अर्थ, विद्येविन मती गेली, मतीविन नीती गेली आणि नीतीविन गती गेली. रोज वाचा एक पान, शहाणपण येई जाण, ग्रंथाच्या संगतीने घडेल सुंदर जीवनमान, घडेल सुंदर जीवनमान. हो, आपले जीवन सुंदर करण्यासाठी आणि आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ग्रंथांची, पुस्तकांची आपल्या जीवनात एक मोलाची भूमिका आहे. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल, हो मान्य आहे, पुस्तकं वाचायला हवी, ग्रंथ वाचायला हवे, पण नेमकी कोणती पुस्तकं वाचावी, कुठले ग्रंथ वाचावे, संदर्भ हवा ना, त्याची नावं माहिती हवी, हो ना, पडला ना असा प्रश्न? नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, अशा तुमच्या मनातल्या असंख्य प्रश्नांची उत्तरं आणि जिज्ञासेची पूर्तता करण्यासाठी आम्ही ओंड शिक्षण मंडळ ओंड संचलित पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल यांनी तुमच्यासाठी या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून विविध विषयांवरील ग्रंथ, संदर्भ साहित्य, नियतकालिक तसेच दुर्मिळ पुस्तकं आपल्यासमोर मांडण्यात आली आहेत. वाचनाची आवड निर्माण करणं, ज्ञानवृद्धी करणं आणि ग्रंथालयाच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देणं हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे आपल्या संस्थेचे ब्रीद वाक्य आहे आणि फक्त मुलांना पुस्तकी किडे नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वच बाजूने त्यांचा विकास व्हावा, त्यासाठीच ही संस्थेने आणि शाळेने केलेली धडपड हा छोटासा प्रयत्न. ग्रंथाच्या सहवासात घडते सुंदर जीवन, असे हे जीवन सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे आणि या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या आपल्या शाळेचे ग्रंथपाल माननीय श्रीयुत पाटील सर, तसंच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे तसेच मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी या सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक अभिनंदन करते आणि आपणा सर्वांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे हेही सांगते. पुन्हा एकदा शेवटी जाता जाता काही ओळी आठवतात. ग्रंथालयात वास ज्ञानाचा, शांततेचा सुंदर नाद, वाचनातून घडतो माणूस, हेच खरे जीवनसाथ. अशी ही ग्रंथांची महती, शब्दही अपुरे पडतील ही महती वर्णाया आणि याच शब्दात मी माझे प्रास्ताविक संपवते आणि कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यास सुरुवात करण्याची विनंती माझ्या सहकारी श्रीमती PS थोरात मॅडम यांना करते. धन्यवाद. धन्यवाद अत्तरदे मॅडम. ज्ञान, अनुभव, कर्तृत्वाची ओळख खास, आपल्या उपस्थितीने वाढला कार्यक्रमाचा सुवास. सत्काराच्या क्षणी नम्र भाव व्यक्त करूया, आदरणीय मान्यवरांचा सन्मान करूया. यासाठी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री अशोक संभाजी कोटावळे सर यांचा सत्कार ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी सचिव व कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सर्जेराव थोरात काका यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सर्जेराव थोरात काका यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर RD जाधव सर यांनी करावा अशी विनंती. यानंतर ओंड शिक्षण मंडळ ओंडचे अध्यक्ष मान्य श्री महेश कुमार थोरात भाऊ यांचा सत्कार ज्येष्ठ शिक्षक पोल सर यांनी करावा.
संचालक मान्य श्री प्रवीण कुमार थोरात यांचा सत्कार काकडे सरांच्या हस्ते होत आहे. ग्रंथ प्रदर्शन विभाग प्रमुख वाय पाटील सरांचा सत्कार सरांच्या हस्ते होत आहे. वाय पाटील सरांचा सत्कार फल्ले सरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आजच्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देण्यासाठी मी श्री S.T. काकडे सर यांना आमंत्रित करते. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना प्रथमतः नमस्कार. क्रीडा सप्ताहामधील या सालातील आज 4था दिवस ग्रंथ प्रदर्शन आणि या ग्रंथ प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत, 4थं पुष्प गुंफण्यासाठी त्या पाहुण्यांचा थोडक्यात या ठिकाणी मी आपणांसमोर परिचय करून देत आहे. उत्कृष्ट वक्ता, उत्कृष्ट सूत्रसंचालक, आदर्श मुख्याध्यापक असे हे पाहुणे असणारे सरांचं नाव आहे श्रीयुक्त अशोक संभाजी कोटावळे सर. शिक्षण MA BEd मराठी विषयामध्ये, त्याचबरोबर DSM डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट हाही या ठिकाणी पदवी सरांनी घेतलेली आहे. सरांचं मूळ गाव मजले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर हे आहे, परंतु सध्या सर विद्यानगर कराड तालुका या ठिकाणी वास्तव्यात आहेत. सरांनी प्रथमतः आपल्या जवळच असणारी एक नामांकित शिक्षण संस्था ग्रामीण विकास शिक्षण संस्था या संस्थेमध्ये पहिल्यांदा आपल्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ केलेला आहे आणि त्यानंतर सलग 12 वर्ष मराठीचे शिक्षक म्हणून सरांनी अध्यापन केलेलं आहे. त्याचबरोबर सध्या गेली 15 वर्ष मुख्याध्यापक व सध्या ज्योतिर्लिंग विद्यालय जिंती या ठिकाणी उत्कृष्ट असं मुख्याध्यापक म्हणून सर काम करत आहेत. सरांचं शैक्षणिक कार्य म्हणजे नोकरी सोडून शैक्षणिक कार्य जर आपण पाहिलं तर खूप मोठं असं सरांचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान आहे. ते माध्यमिक स्तरावरती मराठी विषय तज्ज्ञ म्हणून जिल्हा स्तर तालुका स्तर या ठिकाणी सरांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर SSC बोर्ड कोल्हापूर अंतर्गत माध्यमिक वरिष्ठ वेतन श्रेणी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून अनेक वर्ष काम पाहिलेलं आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण संस्था पुणे यशदा या ठिकाणी मराठी विषय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सहभाग सरांनी नोंदवलेला आहे. जिल्हास्तरीय मुख्याध्यापक शालेय व्यवस्थापन प्रशिक्षण तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही सरांनी काम केलेलं आहे. समग्र शिक्षा अभियान व शालेय व्यवस्थापन प्रशिक्षण वर्गासाठी जिल्हा स्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक शैक्षणिक वास्तववादी युवकांच्यावर लिहिलेल्या प्रबोधनात्मक कवितांचे प्रकाशन, कवी संमेलन, सहभाग उंडाळे येथे होणाऱ्या समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सुद्धा सरांनी केलेलं आहे. मराठी अध्यापक मंडळाच्या वतीने येणाऱ्या राज्यस्तरीय मराठी कृती सत्रात संशोध निबंधाचे सादरीकरण अशा प्रकारे सरांचं शैक्षणिक कार्य आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्याचाही वसा जो आहे तो सरांनी जपलेला आहे. त्यामध्ये छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकर, भगवान बुद्ध, समाज प्रबोधन अनेक शाळा महाविद्यालयामध्ये सरांनी व्याख्याने दिलेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, काव्य वाचन सहभाग व अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन हे केलेलं आहे. त्यामध्ये 19 फेब्रुवारी 2009 रोजी भारताच्या राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील ज्यावेळी उंडाळेला उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी,
त्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सरांनी केलेलं आहे. चिंतनशील वक्ता, प्रभावी सूत्रसंचालक, नाट्य अभिनय, ध्वनिमुद्रण व्हिडिओ निर्मिती तज्ज्ञ म्हणून कार्यरत, संमोहन कलेचे शास्त्रज्ञान व संमोहनाचे अनेक प्रयोग आदरणीय सरांनी या ठिकाणी केलेले आहेत. पुरस्कार वीणा लांडगे परिवार सातारा यांच्या मार्फत सन 2009 साली गुणवंत शिक्षक पुरस्कार सरांना प्राप्त झालेला आहे. वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा यांची राज्य स्तरावर अनेक बक्षिसं ही सरांनी प्राप्त केलेली आहेत. कराड तालुका मुख्याध्यापक संघ, कराड जिल्हा सातारा सहसचिव म्हणून सर कार्यरत आहेत. अशा प्रकारे सरांचं बहुमोल असं व्यक्तिमत्व आहे आणि बहुआयामी असं काम सरांच्या हातून घडलेलं आहे आणि इथून पुढे सुद्धा घडणार आहे. असे हे बहुतुल्य व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याला पाहुणं म्हणून लाभलेलं आहे. एवढे बोलून मी माझा परिचय थांबवतो. धन्यवाद काकडे सर. कर्तृत्वाच्या वाटेवरून अनुभवांचे बोलती सूर. प्रमुख पाहुण्यांच्या शब्दातून मिळेल आज नवी प्रेरणा भरपूर. आता आपण ऐकूया आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री कोटावळे सर यांचे मनोगत. सर्वांना नमस्कार. तुमच्याकडून काय आवाज येत नाही. सर्वांना नमस्कार. जेवलाय का अजून जेवायचं आहे? अजून जेवायचं आहे ना? तरी पण एवढा मोठा आवाज आहे का काय तुमचा? कौतुक करायला पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, मी एक 15-20 मिनिटापूर्वी गेटच्या आत आलो त्यावेळा तुमची क्रिकेटची मॅच सुरू होती आणि मी आत आलो आणि नो बॉल झाला. फ्री हिट मिळाली आणि फ्री हिटवरती सिक्सर मारतोय का काय म्हणून मी बघत राहिलो, पण बॉल टाकला आणि एकही रन त्याला काढता आली नाही. बरोबर ना? त्यावेळा नो रन असं सर म्हणाले. म्हणजे त्याला संधीचा फायदा घेता आला नाही. ज्यावेळा फ्री हिट होती त्यावेळा त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे होतं. त्याचवेळी माझ्या मनात एक विचार चमकून आला की आज क्रिकेटची मॅच आहे, पोरं ग्राउंडवरती एवढी छान खेळतायत आणि आपल्या शाळेचे प्राचार्य डॉक्टर जाधव सरांनी मला कशाला बोलवलंय? म्हणजे मी एखादा खेळाडू असतो तर कदाचित मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं असतं तर बरं झालं असतं. माझ्याकडे बघितल्यावर तुम्हाला मी कुठंच वळंब्यात दिसत नाही. हातपाय काढीन पोट डेबेवाडी. त्यामुळं मी खेळाचा पण काही प्रमुख पाहुणा शोभू शकत नाही. तरी पण मी विचार करायला लागलो की मला का त्यांनी बोलवलं असेल. पण इथं आल्यानंतर पाटील सर मला भेटले आणि म्हणाले की सर आपल्याकडे ग्रंथ प्रदर्शन आहे. त्यावेळेला जरा बरं वाटलं की जरा पुस्तकांचा प्रिय असणारा मी आणि आज ग्रंथ प्रदर्शन आहे या निमित्तानं जरा पोरांची हितगुज साधता यावं. मला सकाळ सरांचा फोन आला होता त्यावेळेला मी विचार करत होतो की खेळाडू म्हणून पोरं माझ्यासमोर असणार आहेत आणि मग पोरांच्या समोर मी काय बोलावं. आणि म्हणून डोक्यात माझ्या खेळाडू नाचत होते आणि आता माझ्या डोक्यात लेखक कवी नाचायला लागलेले. त्यामुळे तुमच्यासमोर काय बोलायचा हा प्रश्न आहे. आणि खूप दिवसातून आज इथं जी मान्यवर मंडळी बसलेली आहेत, मी त्यांचं नाव घेणार नाही, मी काका त्यांना नेहमी म्हणतो, ते आजचे अध्यक्ष माझ्या कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणा असावा आणि अध्यक्ष म्हणून सर्जेराव थोरात काका असावेत ही माझ्या जीवनातली एक भाग्याची गोष्ट आहे. त्याचबरोबर ओण शिक्षण मंडळचे अध्यक्ष सन्माननीय महेश थोरात भाऊ आणि संचालक म्हणून इथं उपस्थित आहेत ते सन्माननीय प्रवीण थोरात दादा. त्याचबरोबर ग्रंथपाल पाटील सर, पोळ सर, माझा ज्यांनी परिचय करून दिला ते काकडे सर, माझे मित्र फल्ले सर, या विद्यालयाचे प्राचार्य, हरहुन्नरी प्राचार्य DB जाधव सर, सर्वच शिक्षक आणि विद्यार्थी बंधू आणि भगिनी,
खरं तर माझ्यासमोर प्रश्न पडला की मुलं भुकेलेली आहेत आणि भुकेलेल्या मुलांच्या पुढे जेवण पाहिजे, माझ्यासारख्याच्या भाषणाची काय गरज आहे? पण म्हणतात की जेवणापूर्वी एक श्लोक म्हणला जातो, तेव्हा लगेच लागलं मोबाईलवर, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. मग माझं भाषण म्हणून आपण तो श्लोक समजावा आणि मग त्यानंतर एक 10-15 मिनिटं मी बोलणार, जास्त वेळ बोलणार नाही. त्या 10-15 मिनिटानंतर मग तुम्ही भोजनाचा आनंद घेऊ शकता. 10-15 मिनिटं शांत ऐकायची तुमची तयारी असेल तर मी बोलतो. ऐकणार आहात का? इकडं काय आवाज आला नाही, असा जोरात आवाज तुमचा यायला पाहिजे. ऐकणार का? क्या बात आहे, असा आवाज पाहिजे. याला म्हणतात आवाज, नाहीतर लता मंगेशकरचा बी आवाज आहे. तुमचा आवाज खतरनाक आहे, होय का नाही? विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता एक 2 गोष्टी सांगून जातो. मी असाच खेळ बघताना मला पण वाटलं की व्हॉलीबॉल मला खेळता यावं, म्हणून मी व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर गेलो. ते म्हणले हातातलं घड्याळ काढा, अंगातला शर्ट काढा आणि मग व्हॉलीबॉल खेळायला लागा. मी हातातलं घड्याळ काढलं, अंगातला शर्ट काढला, बाजूला कोपऱ्यावर ठेवला आणि खेळायला लागलो. खेळण्यात एवढा बेभान झालो की मॅच संपल्यावरती हॉस्टेलवर तसाच गेलो आणि पोरं म्हणाली, अरे तुझ्या अंगात शर्ट कुठं आहे आणि तुझं हातातलं घड्याळ कुठं आहे? मी म्हणालो बहुतेक ग्राउंडवर राहिलं वाटतं. मी पळत पळत ग्राउंडवर गेलो तर तिथं शर्टही नव्हता आणि घड्याळही नव्हतं. तेव्हापासून ठरवलं की खेळायला ग्राउंडवर जायचंच नाही. दुसरी गंमत सांगतो की मी कबड्डी खेळत होतो. कबड्डी खेळायला पहिली रेड टाकली आणि त्यानं माझा पाय धरला आणि जागेवर मोडला. तेव्हापासून मी कबड्डी बी खेळायला गेलो नाही आणि क्रिकेट फक्त बघतो. खेळायला काय ग्राउंडवर जात नाही. जर गेलोच तर रना काय काढायला येत नाही, पळायला येत नाही. पण तुम्ही एवढी चुनचुनीत मुलं बघितल्यानंतर मला एका प्रसंगाची आठवण झाली की आपल्या देशातला एक खेळाडू, तुम्ही एक चित्रपट बघितला असाल, भाग मिल्खा भाग, बघितलाय ना? ज्या खेळाडूनं मॅच जिंकल्या पळण्याच्या स्पर्धेत पहिला आल्या या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांना आपल्या सोबत ब्रेकफास्टला बोलवलं आणि एक डिक्लेअर केलं की आज मिल्खाच्या विजयाप्रत अख्ख्या देशाला सुट्टी, आणि म्हणून सगळ्यांना सुट्टी जाहीर केली. असं काय मोठं काम केलं त्यानं काय मोठं काम केलं असेल? कारण तो इतका पळत होता, त्याला दूध आवडायचं म्हणून त्याच्या कुटुंबाने त्याचं नाव ठेवलं मिल्खा. त्याची बहीण त्याला लाडानं म्हणायची मिल्क्या. खेळाडूंनी घातलेला जो कोट असतो त्याला ब्लेझर म्हणतात, त्याच्यावर भारताचा तिरंगा असतो. आपल्या सरांनी सगळे जॅकेट घातलेले आहेत बघा, असा तो कोट असतो आणि त्याच्यावर तिरंगा असतो आणि तो खेळाडूला मिळतो. आणि मग भारताचा तो ब्लेझर घालून, ज्याच्यावर तिरंगा आहे ते घालून असं मार्चिंग करायचं असतं आणि ते सगळेजण बघत असतात. आपल्या भारताचा हा प्रतिनिधित्व करत असतो. त्या मिल्खा सिंगला वाटायचं की हा ब्लेझर मला मिळाला पाहिजे आणि मग तो आपल्या शिक्षकांना म्हणतो की मला ब्लेझर पाहिजे. ते शिक्षक म्हणले, अरे असा भारताचा ब्लेझर कोणालाही मिळत नाही, त्यासाठी तुला प्रयत्न करायला पाहिजे, तू एक मोठा खेळाडू व्हायला पाहिजेस. आणि त्याला एका अकॅडमीत घालतात, एका रनिंग स्कूलमध्ये घालतात, स्पोर्ट्स स्कूलमध्ये घालतात. त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नसतात. त्यावेळेला बहिणीकडे जातो तो आणि बहिणीला म्हणतो मला खेळाडू व्हायचं आहे. त्यावेळेला बहीण म्हणते माझ्याकडे पैसे नाहीत बाळा, पण आपल्या आईनं एक आठवण म्हणून माझ्या कानातली फुलं दिलेली आहेत, ती फुलं तुला देते म्हणते. आणि कानातली फुलं काढते आणि त्या मिल्खाच्या हातात ठेवते. मिल्खा तो एका सोनाराजवळ घाण ठेवतो, ते पैसे घेतो आणि त्या शाळेची फी भरतो आणि तिथं खेळाडू होतो. एक दिवस हॉस्टेलमध्ये झोपल्यानंतर टेलर येतो, ए मिल्खा सिंग किधर है? तर म्हणतो हा इथं आहे. इधर आओ, नाप लेने का है. तो म्हणतो क्या भाई, क्यों, मेरा नाम क्यों ले रहे हो? अरे तुम्हारा नाप लेना है, तुझे ब्लेजर सिलाना है. तो म्हणतो ब्लेजर आणि भारताचा तिरंगा त्याच्यावर, क्या बात आहे म्हणतो. आणि ब्लेजर त्याला शिवला जातो. तो सूट ब्लेझर घालतो,
भारताचा तिरंगा लावतो, गॉगल घालतो, पगडी बांधतो आणि बहिणीच्या भेटायला तिच्या दारात जातो. त्यावेळा तिची बहीण भांडी घासत असते आणि तिच्या समोर उभा राहतो आणि ती बहीण म्हणते, क्या बे, कौन साहब आहे तू? तो म्हणतो, पहचाना नाही. ते म्हणते, नाही. मासा गॉगल काढतो आणि गॉगल काढल्यावरती म्हणते, मिल्क्या तू? तो बहिणीच्या जवळ येतो, बहीण कडकडून मिठी मारते त्याला आणि म्हणते, मिल्का केवढा सुंदर दिसतोयस रे तू. तो मिल्खा सिंग अंगातला कोट काढतो. विद्यार्थी मित्रांनो, मला एक गोष्ट सांगताना माझ्या डोळ्यात पाणी येते. तो मिल्खा आपला कोट काढतो आणि आपल्या बहिणीच्या अंगावर घालतो आणि म्हणतो, तू कितनी अच्छी दिख रही हो. अरे मिल्खा, तू खिलाड़ी है, मैं तो तेरी बहन हूँ, अनपढ़ हूँ, मैंने कुछ पढ़ा नहीं. तो म्हणतो, देख कितनी गुड़िया अच्छी लग रही हो. ऐसा ब्लेजर नहीं पहने का, पहनने के बाद अपने हाथ अपने जेब में डालने का. म्हणजे असं कोटात हात घालायचं म्हणतो. आणि त्याची बहीण तो मिल्खाचा ब्लेजर घालते आणि त्या कोटात हात घालते आणि कोटात हात घातल्यानंतर तिनं जे घाणवट ठेवायला कानातली फुलं दिलेली असतात, ती फुलं तिच्या हाताला लागतात आणि ती फुलं बघते आणि ढसढसा रडायला लागते. मिल्खा, तू माझ्या आईनं दिलेली फुलं मला परत आलीस आणि सोबत तो कोट सुद्धा घालून आलास. तो मिल्खा सिंग मोठा झाला. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्या मिल्खा सिंगचं स्वागत झालं. खेळाडू कशासाठी झाला? खेळाडू यासाठी झाला की त्यानं आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, बहिणीचं अश्रू पुसलं, बहिणीला आनंद वाटला आणि बहिणीला सुख समाधान वाटलं. मुळात काका, या स्पर्धा असतात त्या एकाला हरवायला आणि कुणाला तरी जिंकवायला असतात. आणि खरं तर हरणं आणि जिंकणं हे आपण शाळेत शिकतो. आणि विद्येचं तर तत्व आहे, सा विद्याय विमुक्तये. जी विद्या मुक्त करते. कशा कशातनं मुक्त करते? काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ आणि ईर्ष्या यातनं मुक्त करते ती विद्या. आणि जर स्पर्धा लागले तर एक जिंकणार आणि दुसरा हरणार. दुसऱ्याला जर हरवायचं असेल तर ती स्पर्धा कशाला? आणि म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आवर्जून, की 1912 साली स्पेनमध्ये रनिंग स्पर्धा होत्या. मुद्दाम सांगतो मी, रेसिंग होती 2012 साली, क्रॉस कंट्री इन स्पेन. आणि त्याच्यामध्ये अबेल मॅथ्यू हा केनियाचा खेळाडू होता आणि इवॉन फर्नांडिस हा एक परदेशी खेळाडू होता. आणि हा इवॉन फर्नांडिस आणि हे अबेल मॅथ्यू पळत होते, म्हणजे वायूच्या वेगानं पळत होते. पळता पळता या इवॉन फर्नांडिसला वाटलं की फिनिश लाईन आलेली आहे आणि त्याचा पाय मुरगळला आणि तो खाली पडला आणि तो तिथंच उभा राहिला आणि त्याला क्षणभर कळलं नाही मी जिंकलोय का हारलोय. आणि हा अबेल मॅथ्यू पुढं पळत गेलेला होता. तो मागं आला, माझा स्पर्धक का थांबलाय असं म्हणला. पाठीमागं तो आला, बघा मी काय सांगतोय, एवढी सोपी गोष्ट नाही. जाधव सर तो पळत मागं पळत आला, म्हणजे पुढं पळणारा रनर मागं पळत येतो, त्याला पडलेला उचलतो, त्याला मिठी मारतो, त्याचा पाय चोळतो आणि त्याला घेऊन पळत जातो आणि क्रॉस लाईन पार करतो. क्रॉस कंट्री स्पर्धा आहेत त्या. आणि फिनिश लाईन 2 जण करतात. त्या दोघांच्यासाठी टाळ्या वाजवा. 2 जिंकतात. आता असा कोण जगात खेळाडू करल का रे? दुसऱ्याची गाडी पंक्चर करून आपल्या गाडीचा पहिला नंबर काढणारी माणसं आहेत. पण हा खेळाडू आपल्या विरोधकाला, आपल्या प्रतिस्पर्ध्याला घेऊन पळत जातो. बक्षीस मिळालं दोघांनाही, पण मुलाखत झाली ती खतरनाक झाली. त्या मुलाखतीत त्या मुलाखतदारांनी प्रश्न असा विचारला की अबेल मॅथ्यू, तूच या जगातला पहिला प्लेयर निघलास की जो तू ही रेस जिंकला असतास एकट्यानं, पण तू मागं का गेलास?
आणि त्याला का तो उचलून आणलंस? त्यावेळा म्हणला, जर खेळाडू जखमी असेल तर मला नंबर मिळून त्या नंबराला अर्थ तर काय असणार आहे आणि माझ्या विजेत्या पदाला तरी काय किंमत असणार आहे. आणि म्हणून माझ्यासोबत तो पळाला असता तर मला खेळातला आनंद मिळाला असता, म्हणून मी त्याला घेऊन आलो. पण तुझ्या विजयाचं काय? त्यावेळा म्हणला, मी जर असा विजय मिळवलाच असता तर माझ्या आईला काय वाटलं असतं, कारण तो गेम, तो खेळ माझी आई टी व्हीवर बघत होती आणि जखमी झालेल्या प्लेयरला टाकून मी पळत पळत पुढे गेलो तर मला बक्षीस मिळालेलं माझ्या आईला बरं वाटणार नाही. आईला बरं वाटतं म्हणून हे खेळाडू खेळतात, आईला बरं वाटावं म्हणून विद्यार्थी घडतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खेळा की तुमचा खेळ बघून तुमच्या गुरूंना आनंद वाटला पाहिजे, तुमच्या आई वडिलांना आनंद वाटला पाहिजे, तुमच्या मित्रांना आनंद वाटला पाहिजे. ईर्ष्या वाटता कामा नये. तुम्ही कोणतीही कृती करा, त्या कृतीतून तुम्हाला बी आनंद वाटला पाहिजे आणि तुमच्या आई वडिलांना बी अभिमान वाटला पाहिजे. बघा माझं पोरगं कसं आहे. तुम्ही अशी गोष्ट कराल आणि ज्यामुळे आई वडिलांना वाईट वाटेल. प्रत्येक आई वडिलांनी उराशी स्वप्न बाळगून तुम्हाला शाळेमध्ये घातलेले. हिवोनची शाळा अतिशय अप्रतिम आणि सुंदर आहे. मी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलोय, काकांना माहिती आहे, शाळेत व्याख्यानासाठी या. किती प्रशस्त मैदान आहे, तुमचा यंग स्टाफ आहे. तुमच्या पोळ सरांच्याकडे बघितल्यावर असं वाटतंय का 3 महिन्यात रिटायर होणार आहेत ते? त्यांना पॅन्ट घालून कबड्डी खेळायला लावली तर चौघांना पलीकडे पाडतील. टाळ्या वाजवा जरा त्यांच्यासाठी, आहे का नाही? बघा तुम्ही, मी खोटं सांगतोय का विचारा त्यांना. म्हणजे मित्र आहे म्हणून मी स्तुती करत नाही, पण अशी तब्येत पाहिजे. तुमचे मुख्याध्यापक, त्यांच्याकडून मी कॉम्प्युटर शिकलो. नाहीतर मी माऊस असा हातात धरायचो आणि तो जो बाण आहे की नाही माऊसचा, ॲरो तो पुढे जायचाच नाही, मीच असा फिरायचो. त्यांनी मला शिकवलं की कसा कॉम्प्युटर धरायचा, तेही माझ्या घरी येऊन. त्यांच्याकडून मी कॉम्प्युटर शिकलो आणि आज टेक्नोसेवी म्हणून मुख्याध्यापक मी काम करतो. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक गोष्ट सांगणार आहे मी, जे आता तुम्हाला म्हणलं शेवटचीच 5 मिनिटं. कुस्तीमध्ये हरलेल्या पैलवानाला जिंकलेला पैलवान खांद्यावर घेतो, जिंकलेली गदा त्याच्या हातात देतो आणि सगळ्या मैदानावर फिरतो. काका, खरी गोष्ट आहे का नाही? आणि टाळ्या वाजून हरलेल्या पैलवानाचं अभिनंदन करतो. तुम्ही म्हणणार, आज सर हरलेल्याच व्यक्तीची गोष्ट कशी काय सांगताय? हरलेल्या गोष्ट एवढ्यासाठी सांगतो की हार कर जितने वालों को ही बाजीगर कहते. त्या बाजीगरासाठी टाळ्या वाजवा, जो हारून जिंकतो. पुढच्या वेळेला जर फ्री हिट मिळाली तर बॅट्समनला विनंती आहे, आलेला बॉल सिक्सर गेलाच पाहिजे. जाईल ना? हा, हे स्पिरिट पाहिजे तुम्हाला. तुमच्या आई वडिलांना अभिमान वाटावा असं तुमच्याकडनं काम झालं पाहिजे. मी जाता जाता आणखीन एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. तुम्ही सगळ्यांनी राजी चित्रपट बघितलाय नाही? कधी तर वेळ मिळाला तरी बघा, किंवा मी थोरात सरांना सांगेन की LCD प्रोजेक्टरवरती तुमच्या सगळ्या मुलांना तो राजी नावाचा चित्रपट दाखवा. राजी चित्रपटातलं गाणं सांगतो म्हणजे तुम्हाला तो आठवल. बाबा हूँ तेरी मलका, टुकड़ा हूँ तेरी दिल का, दहलीज पार करा दे. ऐकलंय ना गाणं? जरूर चित्रपट बघा. त्यातला एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. मला माहित आहे तुम्हाला जेवायचं आहे. अरे 9वी 10वी 11वी शाळा शिकणाऱ्या मुलीच्या बेडरूम मध्ये बाप येतो आणि म्हणतो, तिला खरी घटना आहे बरं का, ही खोटं नाहीये. 11वी शिकलेल्या मुलीच्या बेडवरती बाप येऊन बसतो आणि म्हणतो, तुला लग्न करायचं आहे, आणि तेही एका पाकिस्तानी मुलाबरोबर. ती मुलगी म्हणते, क्यों पापा, मेरे तो दिन खेलने कूदने को पढ़ने के है, मैं पढ़ूंगी, लिखूंगी, खेलूंगी, कूदूंगी, तुम मेरी शादी क्यों कर रही हो? आमच्यातली पोरं म्हणतात ना बारकी, ज्यादा बकबक करोगी तो मैं तेरी शादी कर दूंगा. पण वडील तिला म्हणतात, तुला लग्न करायचं आहे, ते बी एका पाकिस्तानी मुलाबरोबर.
ती चिडते बापावर. तेव्हा बाप तुला म्हणतो, बेटी देश खतरे में है, मैं अपनी बेटी की बली चढ़ा रहा हूं. आपला भारत धोक्यात आहे आणि मी माझ्या मुलीचा बळी देणार आहे. तुला पाकिस्तानमधल्या एका मुलाबरोबर लग्न करायचं आहे, तयार होणार आहेस का नाही? ती रात्रभर रडली आणि सकाळी सांगितलं तिनं, बाबा मी लग्नाला तयार आहे, जर देशासाठी मला उपयोगात आणत असाल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे स्पाय असतात, रॉ एजंट असतात, गुप्तहेर असतात, सोप्या शब्दात सांगतो, शिवाजी महाराजांच्या काळात पण होते, बहरजी नाईक. तशी ती रॉ एजंट म्हणून पाकिस्तानमध्ये लग्न करून जाते आणि लग्न केल्यानंतर तिथं आपला सगळा सेटअप घेऊन जाते. इथल्या बातम्या पाकिस्तानमधल्या भारताच्या लष्करापर्यंत कशा पोचवायच्या. त्यावेळा पाकिस्ताननं एक डाव रचलेला होता, अरबी समुद्र मार्गे देशावरती हल्ला करायचा आणि तोही मुंबईवर हल्ला करायचा. आणि मुंबईवर हल्ला झाला सुद्धा 26/11. त्याच्या अगोदर त्यांनी तयारी केली होती आणि ती सगळी बातमी पोचवत होती. पण त्याच वेळा त्या घरात जो स्वयंपाकी असतो तो भारतीय असतो आणि त्याला संशय येतो आणि तो त्या घरातला जो मुख्य सेना अधिकारी असतो त्याला सांगतो कि आपके घर में जो लड़की आई है ना इंडिया से, वो लड़की नहीं है, आपकी बहू नहीं है, वो बहुत खतरनाक स्पा है. स्पा म्हणजे गुप्तहेर. आणि हे जेव्हा समजतं त्यावेळा पहिली हत्या त्याची करते, त्या घरातल्या नोकराची. त्या नोकराची हत्या का केली म्हणून त्याचा तपास करणारा तो तिचा सासरा त्याची पण हत्या करते. जो त्या घरातला मोठा धीर असतो, सेना अधिकारी, की ज्यानं भारताच्या विरोधात हा प्लॅन केलेला असतो, त्यालाही मारते. आणि शेवटी नवऱ्याला समजतं. मला छोटासा भाग सांगायचा आहे त्या मुलीच्या. आपलीच बायको आपल्या देशाच्या विरोधात भारताला बातम्या कळवते म्हणून तो घरात येतो आणि घरात आल्यानंतर तो पिस्तूल काढतो आणि तिच्यावर रोखतो, तू माझ्या देशातल्या गुप्त बातम्या पाठवतेस म्हणून. त्यावेळा ती पिस्तूल काढते आणि नवऱ्यावर रोखते आणि ती त्याला म्हणते कि तुम मुझे नहीं मार सकते. तो म्हणतो क्यों? क्योंकि पाकिस्तान का बच्चा मेरे पेट में है, तुम नहीं मार सकते, मगर मैं तुझे मारूंगी. म्हणजे ती नवऱ्याला सुद्धा म्हणते, चल मुझे मेरे वतन छोड़ लो, ए वतन आबाद रहे तू. ऐकलंय ना गाणं तुम्ही? चल मला घेऊन चल, बाउंड्री पार कर. आणि म्हणून नवऱ्याला घेते, एका जीप गाडीत मिलिटरीच्या बसते आणि विशेष म्हणजे त्या जीपच्या खाली बॉम्ब लावलेला असतो पाकिस्तानी लष्करानं. आणि तो जीप गाडी घेऊन भारताच्या दिशेने पळतो बाउंड्रीवरून तिला सोडायला. आणि बाउंड्रीवर जातो, तिला उतरतो, तिला सोडतो आणि परत जीप गाडीत येऊन बसतो आणि त्या बॉम्ब ब्लास्ट होतो आणि त्यात तिचा नवरा मरतो. त्यावेळा ती एक वेळच मागं बघते आणि परत आपल्या देशाकडे बघते आणि ती म्हणते, ए वतन आबाद रहे. देशासाठी जान देणारी माणसं या देशात निर्माण व्हावीत, हेच शिक्षणाचं मुख्य उद्देश आहे. आपल्या परिसरात अनेक जवान आहेत, अनेक खेळाडू आहेत, अनेक व्यक्तिमत्व आहेत की जी व्यक्तिमत्व या अंगणात घडतायत. आणि म्हणून पंडित गोविंद वल्लभ पंत या शिक्षण संस्थेमध्ये अनेक युवक असे आहेत, अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी आपल्या गावाचं नाव, शाळेचं नाव चमकवलेलं आहे. त्या सगळ्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आपल्या ग्रंथालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. तुम्ही पुस्तकं वाचावीत, पाटील सरांना त्रास द्यावा, पुस्तकं द्या सर, पुस्तकं द्या. आणि पाटील सर ज्यांनी पुस्तक वाचले त्याला बोलवून स्टेजवर बोलायला हवा, त्यातलं काय वाचलंस तू, असे काही उपक्रम घ्यायला हरकत नाही. कागदावर लिहायला लावा, या पुस्तकात काय आहे, लेखकाचं नाव, पुस्तकाचं नाव, प्रकाशकाचं नाव, किती पानं त्याच्यात आहेत, असं करा.
एक चांगला उपक्रम होईल. सूत्रसंचलन खूप सुंदर मॅडमने केली, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रास्ताविक सुद्धा खूप छान केलं आणि नियोजन अतिशय चांगलं केलं आणि मला कार्यक्रमाला बोलवलं. मला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय भाऊ, दादा, काका यांनाही मी धन्यवाद देतो. तुमच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. सर्वांना तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. यशाचे यशवंत व्हा, गुणाचे गुणवंत व्हा आणि शेवटी औक्षवंत व्हा, एवढा आशीर्वाद देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय प्रमुख पाहुणे माननीय श्री कोटावळे सर, मी सर्वांच्या वतीने यांचे मनपूर्वक आभार मानते. कारण आपल्या अमूल्य प्रेरणादायी भाषणातून खेळातून मिळणारे प्रोत्साहन आणि जीवनमूल्यांचे महत्त्व व देशाप्रती असणारा अभिमान यांचे मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना मिळाले. याचा आमच्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचा ऋणनिर्देश करण्यासाठी म्हणजेच आभार मानण्यासाठी ग्रंथपाल मान्य श्री वाय पाटील सर यांना मी विनंती करते. 25-26 शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सवानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. तसेच मराठी विषयाचे गाढा अभ्यास असणारे, प्रभुत्व असणारे आणि शब्दाचे भांडार असणारे उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे श्री ज्योतिर्लिंग विद्यालय जिंतीचे मुख्याध्यापक श्री अशोक कोटावळे सर यांचे आभार मानतो. तसेच ओंड शिक्षण मंडळ ओंडचे अध्यक्ष महेश थोरात, तसेच ओंड शिक्षण मंडळ ओंडचे माजी सचिव सर्जेराव थोरात काका, तसेच ओंड शिक्षण मंडळ ओंडचे संचालक प्रवीण थोरात भाऊ, तसेच पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूल ओंडचे प्राचार्य जाधव सर, पर्यवेक्षक मुळीक सर आणि तसेच शिक्षक इतर कर्मचारी यांनी ग्रंथ प्रदर्शनास सहकार्य केले आणि मदत केली, त्याबद्दल सर्व तुम्ही ते नारळ फोडा. घ्या बाजूला. मी आहे सोबत. ओके. कादंबरी, कथासंग्रह, चांगलं आहे. बालवाङ्मय आहे, कला साहित्य आहे, असं पाहिजे. विश्वकोश आहे, सगळे खंड आहेत सर. आता सातारच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, त्यांची माहिती आहे. नाशिक आहे, हिंदी साहित्य चर्चित पुस्तक
नाही समृद्ध ग्रंथालय आणि मुलांना बघू द्या ती पुस्तकं एकदा त्याशिवाय कळत नाही. दिवस काय करणार मुलांना पाहण्यासाठी पुस्तक वाचलं पाहिजे. छानच श्री गणेश पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे बरं काय. इथे फोटो घ्या जाधव फोटो ओके. मला बी जरा शाळेत जायचं. चहा सांगण्यात